महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुंबई महानगरपालिकेच्या 161 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. मुंबईत भाजपनं ठाकरे सेनेचा धुव्वा उडवत जोरदार मुसंडी मारली. काँग्रेस, शिवसेना व RPIनेही मुंबईचं महापौर पद पटकावलं होतं. मात्र भाजपला मुंबई महापालिका जिंकता येत नव्हती. आता भाजपनं 90 पार करत मुसंडी मारली असून यावेळी मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील मोठ्या विजयानंतर भाजप नेते गणेश नाईक ॲक्शन मोडवर आले असून बांधकाम संदर्भातील 2 मोठे निर्णय घेतले आहेत. नवी मुंबई परिसरातील अनधिकृत टोलेजंग इमारतींचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले असून शहरातील मैदानी बिल्डरांच्या घशात घालू नयेत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्यात जवळपास 29 महानगरपालिकांचा निकाल आता स्पष्ट होताना दिसतो. महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा आणि एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा झेंडा फडकवलाय. या मोठ्या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की भाजपने यावेळी सर्व रेकॉर्ड मोडले असून 29 महापालिकांपैकी 25 ठिकाणी महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल आता स्पष्ट झाला असून ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. 29 पैकी 25 महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीला 25 जागा मिळाल्या आहेत. मात्र ठाकरे गटाला यश मिळवता आलेले नाहीये. ठाकरेंना मिळालेल्या अपयशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याची संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसल्याचं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलं आहे. या बाबींवर वारंवार वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही अशी खंत देखील सुनील मोदी यांनी व्यक्त केली आहे. रायगडच्या खालापूर पोलिसांनी गुटखा तस्करांविरोधात मोठी कारवाई करत 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टोल नाक्याजवळ करण्यात आली आहे. या प्रकरणी शेख शहीद रहमान आणि गणेश वानखेडे अशा 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुटख्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर आणि गुटखा मिळून 1,03 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. महापालिकेच्या निकालानंतर अकोल्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना बेदम मारहाण झाली आहे. दगडफेक आणि राड्यामुळे अकोल्यातील अकोटफैल परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोल्यातील या राड्याचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वंचित बहुजन आघाडीचा गड समजल्या जाणाऱ्या अकोला शहरात भाजपने पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना महापालिकेच्या सत्तेपासून वंचित ठेवले आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या कमी असली तरी सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरला आहे. अकोला महानगरपालिका 80 नगरसेवकांची आहे. भाजपने 38, शिवसेना शिंदे गटाने 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 1, काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 6, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 3, वंचित 5, MIM 3, शहर विकास आघाडी 1 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाच वेळी 2 आघाड्यांवर मोठा राजकीय धक्का बसला आहे. एकीकडे पहिल्याच निवडणुकीत वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांचा सपाटून पराभव झाला, तर दुसरीकडे स्वतः वसंत मोरे यांचा देखील दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे कात्रजचा घाट दाखवतो म्हणणाऱ्या वसंत मोरे यांच्याच राजकारणाला आता कात्रजचा घाट लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत MIMने 120 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्याचा दावा MIM कडून करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 13 महापालिकेत MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी MIMचे उमेदवार जिंकून आले असल्याने राज्यातील राजकारणात MIMने शानदार एंट्री केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे.
महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला अपयश आले. मनसेचे राज्यात फक्त 13 उमेदवार निवडून आले आहेत. मुंबईतही मनसेला अपेक्षित यश मिळालेले नाहीये, त्यामुळे राज ठाकरेंनी निराशा व्यक्त केली. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्राची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच, असं त्यांनी आपल्या पोस्टमधून नमूद केलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर मोठी बातमी समोर येत आहे. आगामी निवडणुकीत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मैदानात उतरणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचा निर्णय बारामतीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी झेडपीत एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याचं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला असून येत्या 20 जानेवारीला पक्षाला नवे नेतृत्व मिळणार आहे. सध्याचे कार्याध्यक्ष नितीन नवीन यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी या निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 19 जानेवारीला दुपारी 2 ते 4 या वेळेत उमेदवारी अर्ज भरले जातील व 20 जानेवारीला मतमोजणी होऊन नूतन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. 45 वर्षीय नितीन नवीन हे बिहारमधील बांकीपूरचे 5 वेळा आमदार राहिले असून ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरू शकतात. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 14 डिसेंबर रोजी त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर हताश झालेल्या लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसूरी याने भारताला पुन्हा सागरी मार्गाने हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या मुरिदके येथे बोलताना कसूरीने 2026 मध्ये समुद्रावर आमचे वर्चस्व असेल असे प्रक्षोभन विधान केले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कर आपल्या वॉटर फोर्सद्वारे मुंबईतील 26/11 सारखा कट रचण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराचे शेकडो प्रशिक्षित स्कुबा ड्रायव्हर्स सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने सागरी सीमांवर कडक गस्त वाढवत हाय अलर्ट जारी केलाय. महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ. मानसन्मान राखला तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या महानगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई पुणे प्रवासाला गती देणारा व घाटातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी दूर करणारा आणि अवघ्या 90 मिनिटात दोन्ही शहरांमधील अंतर पार करणारा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या दळणवळण नकाशावर मोठी क्रांती घडणार आहे.